आप देख रहे हैं मराठवाड़ा तेज न्यूज। अब हर खबर होगी अपडेट, बने रहिए हमारे साथ। पत्र तुमको देना होगा, अरे सर्वे तुमको करना होगा, अरे सर्वे तुमको करना होगा। कानून की रक्षा कौन करेगा? हम करेंगे। संविधान की रक्षा कौन करेगा? हम करेंगे। संविधान की रक्षा कौन करेगा? हम करेंगे। रस्ता आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा, रस्ता आमच्या हक्काचा. नाही कोणाच्या बापाचा. यांनी ज्या हॉकर्स युनियनच्या जे फेडरेशन आहे त्या फेडरेशनला हॉकर्सचं प्रमाणपत्र द्यावं, रजिस्ट्रेशन करावं, त्यांचे UPA 2 सरकारने केलेले कायद्याची अंमलबजावणी करावी या दृष्टीने जो या ठिकाणी मोर्चा तथा कायदेशीर सनदशीर मार्गाने आंदोलन या ठिकाणी CPI ने केलंय, पहिल्यांदा त्या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे, काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे, हे मी या ठिकाणी पहिल्यांदा जाहीर करतो. आणि आपल्या शहराचे आयुक्त मी यांना एक मीटिंगसाठी आज मला बोलवलंय. ती जी मीटिंग आहे या संदर्भात चर्चा करत असताना तुमचाही विषय माझ्या वतीने मांडतो आणि त्यांना सांगतो की या हॉकर्स युनियनचा विषय लवकरात लवकर निकाली काढावा. या दृष्टीने खाली मोठ्या प्रमाणात पिछले 10-12 सालों से औरंगाबाद छत्रपति संभाजीनगर शहर की आवाम को हमारी आंदोलन की आदत हो गई है. ये कहते हैं कि ट्रैफिक जाम हमसे होता है. अभी पिछले ही 2 हफ्ते पहले 900 4 व्हीलर खरीदी किया गया. अब उनके लिए कहां से रास्ता लाओगे कमिश्नर साहब? कितना भी आप रास्ता बड़ा कर लो, आपकी गाड़ियों की संख्या कम होने वाली नहीं है. कितने घर तोड़ोगे? गाड़ियां चलाने के लिए घर तोड़ोगे, हमारी हाथ गाड़ियां हटाओगे, ये इलाज है ही नहीं. हमने उनको ज्ञापन देके कहा है कि आप पब्लिक ट्रांसपोर्ट फ्री करो, हमारी 40,000 रिक्शा चलाने को लो, बसेस चलाओ और इनको सबको पब्लिक ट्रांसपोर्ट फ्री कर दो. तुरंत घर के बाहर जाने के बाद 2-2 मिनट के बाद रिक्शा मिलनी चाहिए, गाड़ी मिलनी चाहिए और फ्री मिलनी चाहिए. रास्ते पर एक आदमी नहीं दिखेगा, एक गाड़ी नहीं दिखेंगी, लेकिन आपको ऑटोमोबाइल कंपनियां चलानी है. ये जो हमारा कानून है इसकी भी अमलबजावनी नहीं कर रहे हो. हमारे सरकार नौकरी नहीं दे रही और हम हमारा स्वयं रोजगार कर रहे हैं तो हमको काम भी नहीं करने दे रहे. इन्होंने 14,098 का जो सर्वे किया वो कोविड पीरियड में किया था, जो कि मुकम्मल नहीं है, उसको पूरा करे. 14,098 जो पथ विक्रेता सर्वे में मिले हैं उनको तुरंत बिक्री प्रमाण पत्र देना होगा, सर्वे वापस पूरा करना होगा, फिर इलेक्शन करना होगा. आप ऐसा जल्दबाजी में इलेक्शन करोगे और समझोगे कि हाथगाड़ी वाला सोया हुआ है, क्या कर लेगा? तो हमारा हाथगाड़ी वाला जगा हुआ है. हमारी शहीद भगत सिंह हॉकर्स यूनियन जागी है और जगती रहेगी और पहरा देती रहेगी. ये बोलने के लिए हम यहाँ पर आए हैं. हम रास्ते पर भी लड़ेंगे और जरूरत पड़ी तो कोर्ट का भी दरवाजा खटखटाएंगे. छत्रपती संभाजी महाराज महानगरपालिकेच्या या द्वारासमोर शहीद भगत सिंग हॉकर्स युनियन, नॅशनल हॉकर्स फेडरेशन आणि महाराष्ट्र हॉकर्स फेडरेशनशी संलग्नित फुटपाथ दुकानदारांची एक लढाऊ संघटनेच्या माध्यमातून इथे प्रदर्शन होत आहेत. आश्चर्याची गोष्ट आहे, या देशामध्ये कोट्याच्या संख्येने हॉकर्सने गेल्या 50 वर्षात संघर्ष करून 2014ला एक कायदा करून घेतलेला आहे. कायद्याला स्थापन होऊन 10 वर्ष झाले. त्यानंतर या कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने 2016ला नियम केलेले आहेत. नियम होऊन 8 वर्ष झाले आहेत. प्रश्न आमचा हा आहे, गोरगरिबांसाठी जो कायदा तयार होतो त्या कायद्याची अंमलबजावणी ही एक संवैधानिक संस्था आहे. ही संवैधानिक संस्थामध्ये बसलेले आयुक्त असतील, इतर अधिकारी असतील, त्यांना या देशातील कायद्याची अंमलबजावणी करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. आणि जेव्हा गोरगरीब हॉकर्सचा कायदा हे अधिकारी लागू करत नाही, अंमलबजावणी करत नाही,
याचा अर्थ स्पष्ट आहे की इथला अधिकारी वर्ग आपल्या शहरातील जे गोरगरीब कष्टकरी आहेत, ज्यामध्ये या शहरातील फुटपाथ दुकानदार या मोठ्या संख्येने आहेत, यांचा कायदा ते जाणीवपूर्वक अंमलबजावणी करत नाही आहेत आणि फुटपाथ दुकानदारांशी ते अन्याय करत आहेत. आमची मागणी ही आहे की फुटपाथ दुकानदार त्यांच्या उपजीविकाचा संरक्षण करण्यासाठी जी कायदा अस्तित्वात आली आहे आणि ही कायदा विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये नाही बनलं, या भारताच्या संसदेमध्ये पारित झालेला कायदा आहे. या देशातील कायदा या महानगरपालिकेने लागू करावा आणि लागू करत असताना कायद्यामध्ये जे प्रावधान आहेत त्याचा पालन करावा. कायदा अंमलबजावणी करण्याच्या नावाखाली गेल्या 5 वर्षात याच महानगरपालिकेने कायद्याचे जे काही प्रावधान आहेत त्याचा उल्लंघन केलेले आहे. म्हणून शहीद भगतसिंग हॉकर्स युनियनने जी मागणी केलेली आहे की सर्वेक्षण झाला पाहिजे, हे आम्ही नाही म्हणत, कायदा म्हणतो सर्वेक्षण झाला पाहिजे.